नमस्कार मंडळी. रुतम मराठी या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. रोज आपण या बुलेटिनच्या माध्यमातून ऑटोमोबाईल क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी पाहत असतो. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मारुती सुझुकी देशातील एक लोकप्रिय कंपनी आहे. या कंपनीबद्दल एक चांगली बातमी समोर आली आहे. आर्थिक वर्ष 2024च्या डिसेंबर तिमाहीमध्ये मारुती सुझुकी इंडियाचा आर्थिक नफा हा तब्बल 33% वाढलेला आहे. या कालावधीत कंपनीला 3130 कोटींचा फायदा झाल्याची माहिती समोर येते. तर एका वर्षापूर्वी याच तिमाहीमध्ये मारुतीने 2351 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. यामुळे कंपनीचे शेअर पण वधारलेले आहेत. कार उत्पादक कंपन्यांसाठी 2024 या वर्षातील जानेवारी महिन्यात चांगला गेल्याचे दिसून येते. कारण या महिन्यात टोयोटो, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा आणि हुंदाईच्या वाहनांना ग्राहकांकडून चांगली मागणी असल्याचे पाहायला मिळाले. टोयोटा आणि मारुती सुझुकीने त्यांच्या मासिक विक्रीत आत्तापर्यंत विक्रमी विक्री केली आहे. टाटा मोटर्स, महिंद्रा आणि हुंदाई यांनीही एकूण विक्रीत वाढ नोंदवली आहे. विशेषतः टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 12% वाढ झालेली दिसून येते. टाटा मोटर्सच्या लोकप्रिय कंपनीने आपले एक नवीन एडिशन सादर केलंय. सध्या दिल्लीमध्ये ऑटो एक्सपो 2024 सुरू आहे. टाटाने आपले सफारी रेड डार्क एडिशन सादर केलंय. कंपनीने या मॉडेलमध्ये अनेक नवीन फीचर्स आणि अपडेट्स दिले आहेत. हे मॉडेल लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. लॉन्च झाल्यानंतर या मॉडेलची किंमत 27,34,000 रुपये असण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. तर या होत्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या रुतम मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर उद्या पुन्हा एकदा भेटूयात ताज्या घडामोडींसह. धन्यवाद.